मी त्या दिवशी घरामध्ये दिवाळीसाठी फराळ बनवत होते. अचानक दारावर टकटक झाली. मी दरवाजा उघडून पाहिलं, तर ज्या घरात मी मोलकरीण म्हणून काम करत होते, त्या घरातील तो तरुण दारात उभा होता. मी त्याला आत बोलावलं आणि बसायला सांगितलं. त्यानं माझ्या हातात एक पिशवी दिली. त्या पिशवीमध्ये माझ्यासाठी एक सुंदर साडी होती. ते पाहून माझे डोळे भरून आले. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या होत्या. तेव्हा घरात जवळपास कोणीच नव्हतं. फक्त तो तरुण आणि मी, आम्ही दोघेच होतो. आणि पुढे काय घडलं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नेहा आहे. माझं वय 27 वर्ष आहे. मी अजून तरुण आहे, पण नशिबानं मला खूप लवकर एकटं केलं. मी विधवा आहे. माझ्या नव्याचे निधन 2 वर्षांपूर्वी झालं आणि तेव्हापासून मी माझं आयुष्य कसंतरी सावरत आहे. सध्या मी एका मोठ्या घरात मागील 7 महिन्यांपासून कामवाल्या बाईच काम करते. त्या घरात एक नवरा-बायको राहतात. दोघेही चांगले, नम्र आणि आदराने वागणारे आहेत. त्यांच्या घरात मी स्वयंपाक, भांडी, झाडलोट आणि इतर सर्व घरकाम करते. त्यांचा एक मुलगा आहे, राजेश, जो शहरात नोकरी करतो आणि वर्षभरानंतर या दिवाळीत घरी येणार होता. घरात दिवाळीची तयारीचा उत्साह होता. साफसफाई, बाजार, हाट, फराळ, फटाके, सगळीकडे आनंदाचा माहोल होता. त्या रविवारी त्यांचा मुलगा होऊन फ्लाईटनं घरी येणार होता. त्याचे बाबा त्याला कारने आणायला गेले. मी त्या दिवशी सकाळपासून घरातली साफसफाई करत होते. दुपारी 2 वाजले असतील, तेव्हाच बाहेरून कारचा कॉर्न वाजला. मी दार उघडलं आणि समोर एक उंच, देखणा तरुण उभा होता. काळा कोट, गळ्यात टाय, पायात काळे बूट, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक शांत, मोहक स्मित. तो म्हणजे राजेश. त्याने माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि थोडं हसला. कदाचित त्याने मला या घरात कधी पाहिलं नसेल. काही क्षणांसाठी आमच्या नजरा एकमेकांवर खेळल्या. तो क्षण काहीसा वेगळाच वाटला. त्यावेळी त्याची आई पाठीमागून आली. दोघे मायलेक एकमेकांच्या मिठीत शिरले. त्या क्षणातलं प्रेम, तो आनंद मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तो तिच्या मिठीत काही क्षण हरवला. त्यांच्या नजरेतून ओसणारा आनंद पाहून माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. मग आईने मला हाक मारली, नेहा, चहा ठेव ग. मी होकार दिला आणि स्वयंपाकघरात गेले. मी चहा बनवू लागले, पण मन मात्र सतत त्या राजेशकडे भटकत होतं. इतका सुंदर, सोज्वळ आणि नम्र चेहरा मी कधीच पाहिला नव्हता. त्याच्याकडे पाहतच मन काही क्षण थांबून गेल्यासारखं वाटलं. मी विचार करू लागले, हा किती सभ्य आणि चांगला दिसतोय. माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असावा. चहा कधी झाला ते मला समजलंच नाही. मग मी पटकन गॅस बंद केला आणि 3 कप चहा ट्रेमध्ये ठेवून हॉलमध्ये गेले. मी आधी आईवडिलांना दिला आणि शेवटचा कप राजेशला दिला. त्याने माझ्याकडे पाहिलं, हे डोळ्यात पाहिलं. त्या क्षणाला माझ्या अंगावर रोमांचे उभे राहिले. त्याच्या डोळ्यात एक जादू होती, काहीतरी वेगळं, काहीतरी आकर्षण. मग त्याच्या आईने त्याला सांगितलं, ही नेहा आहे, आपल्या घरात मागच्या 7 महिन्यांपासून काम करते. ही विधवा आहे, तिच्या नव्याचं 2 वर्षांपूर्वी निधन झालं. हे ऐकून राजेशच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं मंदावलं. त्याने एक गंभीरपणे, मृदू आवाजात म्हटलं, तुम्ही काळजी घेता. स्वतःची काही अडचण आली तर सांगायचं. आई-बाबा सांगतात, तुम्ही त्यांना खूप मदत करता. आता मी आलोय, काही लागलं तर नक्की सांगा. त्याचे शब्द माझ्या हृदयात जाऊन भेदले. मी फक्त मान हलवली, पण मनात एक वेगळं उपकार पण जाणवलं. त्या रात्री मी सगळ्यांसाठी छान स्वयंपाक केला
आणि घरी निघाले. घरी गेल्यावर मी झोपायचा प्रयत्न करत होते, पण मनात मात्र त्याचा चेहरा सतत फिरत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा कामावर गेले. राजेश हॉलमध्ये बसून पेपर वाचत होता. मी आत गेल्यावर त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिलं, एक हलकं स्मित केलं आणि मी पण किंचित हसले. मग मी कामाला लागले. घराची साफसफाई, भांडी आणि स्वयंपाक घरात त्याच्या आईला मदत. आम्ही दोघी फराळाचे पदार्थ बनवत होतो, शंकरपाळे, करंजा, लाडू, चकल्या. आणि जवळच बसलेला राजेश आम्हाला बघत होता. कधी तो माझ्याकडे पाहायचा, कधी फराळाकडे. आमच्या नजरा अधूनमधून भिडायच्या आणि प्रत्येक वेळी मनात एक गूढ स्पर्श उमटायचा. त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात एक गप्प पण भावनांनी भरलेला संवाद सुरू झाला होता. शब्दांशिवाय नजरेतून हळूहळू काहीतरी बोलू लागलं होतं. त्या दिवसांमध्ये राजेश मला वारंवार पाहत असायचा आणि त्याच्या नजरेतील ती ओढ मला दरवेळी जाणवायची. त्याच्या आईने मला माझ्याबद्दल खूप काही सांगितलं होतं. मी विधवा आहे, पण मनाने चांगली आहे, काम प्रामाणिकपणे करते आणि या घराची काळजी आपल्या घरासारखी घेते. त्यामुळे कदाचित तो माझ्याबद्दल थोडं वेगळं वाटू लागला होता. मी दिसायला थोडी गोरी, सडपातळ आणि नेहमी स्वच्छ, नीटनेटकी राहायची, म्हणूनही कदाचित त्याचं लक्ष माझ्याकडे वारंवार जायचं. त्या आठवड्यात मी रोज दिवसभर त्या घरातच असायचे. राजेशच्या आईला देवळात नेण्यासाठी फराळ बनवायचं काम करत होते, करंजा, चकल्या, शंकरपाळे, अनारसे आणि लाडू. घरभर सुगंध दरवत होता. त्या सगळ्या गडबडीत माझ्या आणि राजेशच्या नजरा वारंवार भिडायच्या. आमचं बोलणं कमी, पण नजरेतून चाललेला संवाद अधिक खोल होत चालला होता. आता दिवाळी अवघ्या 2 दिवसांवर आली. त्या सकाळी मी घराच्या अंगणात बसून भांडी घासत होते. अचानक माझ्यासमोर राजेश येऊन उभा राहिला. मी वर पाहिलं, तो हलकासा हसला. मी म्हणाले, "या, साहेब." तेव्हा तो म्हणाला, "मी राजेश आहे. मला साहेब म्हणू नका, फक्त राजेश म्हणा." मी थोडी लाजले, काही बोलले नाही, फक्त हलकासा हसून आत गेले. काही वेळाने तो माझ्या मागोमाग आत आला. माझं छोटंसं मातीचं घर त्याने पाहिलं. भिंतीवर थोडेसे फोटो, एक जुने 2 शोभेचे सामान, पण मी नेहमी ते स्वच्छ आणि टापटीप ठेवायचे. तो पाहून म्हणाला, "घर लहान आहे, पण किती सुंदर ठेवला आहे तुम्ही. मातीचं घर असलं तरी इथे खूप उंच आहे, खूप प्रेम आहे. खरं सांगायचं, असं घर मी पहिल्यांदाच पाहतोय." त्याच्या त्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याच्याकडे पाहून हलकं हसले. मग मी त्याला पाण्याचा ग्लास दिला आणि स्टोव्हरवर चहा ठेवला. तो खुर्चीवर बसून माझ्याकडे पाहत होता, तर मी नकळत त्याच्याकडे डोळे लावून पाहत होते. तो क्षण काहीसा अनोखा होता. शब्द नव्हते, पण मन बोलत होतं. चहा तयार झाला. मी कप उचलला आणि त्याच्याकडे दिला. देताना माझ्या हाताचा हलकासा स्पर्श त्याच्या हाताला झाला आणि क्षणभर आम्ही दोघेही थांबलो. काही बोललो नाही, पण डोळ्यातून हजार भावना वाहत होत्या. त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं, एक आपुलकी, एक सन्मान आणि थोडासा ओलावा. जणू माझ्या आयुष्यातील एकटेपणाला ओळखणारा. चहा संपेपर्यंत आमचं बरंच बोलणं झालं. त्याने विचारलं, "तुम्ही दिवाळीची तयारी केली का?" मी हसत म्हणाले, "नाही, अजून नाही. आधी तुमचं घर झालं, की मग माझं." तो म्हणाला, "तुम्ही नेहमी इतरांसाठीच काम करता, पण स्वतःसाठी काही करत नाही. आता थोडं स्वतःसाठीही जगा." त्याच्या या शब्दांनी मनात एक अनोखं भावनिक स्पर्श झालं. काही वेळाने तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी, म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी, मी माझ्या घरी फराळ करत बसले होते.
तेवढ्यात राजेश आला. त्याच्या हातात एक पिशवी होती. तो हसत म्हणाला, "हे तुमच्यासाठी." मी आश्चर्याने विचारलं, "काय आहे?" तो म्हणाला, "तुम्हीच उघडा." मी पिशवी उघडली आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रीवाद आले. त्या 2 सुंदर साड्या होत्या. मी थक्क झाले. मी म्हणाले, "अहो, उगाच का कष्ट घेतलंत?" तो हलक्या हसून म्हणाला, "आई म्हणाली, नेहा आपल्याला खूप मदत करते, मनाने चांगली आहे, म्हणून ही आमच्याकडून एक छोटीशी भेट. काही मोठं नाही." माझ्या डोळ्यात पाणी आलं. आवाज थरथरला, "खूप आभारी, पण खरंच गरज नव्हती." तो म्हणाला, "मला चहा मिळणार नाही का?" मी म्हणाले, "अहो, लगेच करते." पण तो म्हणाला, "नको, आज मी थांबत नाही. उद्या भेटू." आणि तो गेला. त्या रात्री मला झोप लागलीच नाही. मी सतत त्या साड्यांकडे पाहत होते. नवरा गेल्यापासून कोणी मला इतकं मनापासून काही दिलं नव्हतं. सकाळी 5 वाजता बाहेर फटाके वाजू लागले. दिवाळीचा दिवस उजाडला होता. मी उठले, आंघोळ केली, केस विंचरले, थोडासा मेकअप केला आणि राजेशने दिलेली गुलाबी रेशमी साडी घातली. आरशात स्वतःकडे पाहिलं आणि वर्षांवर्षांनंतर पहिल्यांदा मला वाटलं, मी पुन्हा एकदा जिवंत वाटते आहे. मग मी त्यांच्याकडे जायला निघाले. दारावर टकटक केली. दार उघडलं तेव्हा राजेश समोर होता. मला पाहताच तो क्षणभर थांबला. त्याच्या डोळ्यात एकदम चमक आली, जणू काही काळजी थांबली. मी त्या साडीत सुंदर दिसत होते आणि तो मला पाहतच राहिला. मी थोडं खाकरले, तो भानावर आला आणि हस्त बाजूला झाला. मी घरात गेले. त्याच्या आई त्याच्या अंगाला उटणं लावत होती आणि राजेश माझ्याकडे पाहून हलकं हसत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तो भाव मला काही केल्या विसरता येत नव्हता. थोड्या वेळाने तो बाथरूममध्ये गेला. आईने त्याला उटणं लावून अंघोळ घातली आणि काही वेळाने तो बाहेर आला. चांगले नवीन कपडे घालून, सुगंधी परफ्यूम लावून तो इतका देखणा दिसत होता की माझं मन काही क्षण धडधडू लागलं. त्या क्षणी मला जाणवलं, दिवाळीच्या या प्रकाशात माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन उजाडते, काहीतरी जे मी कधीच अपेक्षित केलं नव्हतं. दिवाळीचा तो सुंदर, आनंदमय दिवस माझ्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. सकाळपासून घरात सणाचा उत्साह होता. राजेश, त्याचे आईबाबा, सगळेजण फटाके उडवत होते, हसत होते. घरभर आनंदाचं वातावरण पसरलं होतं. मी मात्र थोडी लाजरी असल्यामुळे फटाके हातात घेत नव्हते, फक्त त्यांना पाहत होते. पण राजेशला ते जाणवलं. तो माझ्या जवळ आला. त्याच्या हातात काही फुलबाजे होते. हसत म्हणाला, "अहो नेहा, तुम्ही पण उडवा ना, दिवाळी सगळ्यांची असते." आणि त्याने मला काही फटाके दिले. त्याच्या त्या साध्या हसण्यात एक जादू होती, जी माझ्या मनात उतरली. मी त्याच्यासोबत फटाके उडवले आणि त्या क्षणी मला पहिल्यांदा असं वाटलं की मीही या घराची, या आनंदाची एक भाग आहे. त्या क्षणाने मला आतून ऊर्जा दिली. जणू माझ्या आयुष्याच्या काळोख्यात पहिल्यांदा उजेड पडला होता. नंतर सगळ्यांनी एकत्र बसून गरमागरम नाश्ता केला. सगळे हसत, बोलत, खुशीत होते. राजेश मात्र वारंवार माझ्याकडे पाहत होता आणि आमच्या नजरा अधूनमधून भिडायच्या. प्रत्येक वेळी आमचं मन एक वेगळाच ठोका चुकवत होतं. मी फराळ वाढत होते, लाडू, करंज्या, चकल्या, सगळं प्रेमाने दिलं. तेवढ्यात राजेशच्या वडिलांना एक फोन आला. त्यांनी राजेशला सांगितलं, "मी आणि तुझी आई जरा मित्राच्या घरी जाऊन येतो. संध्याकाळी येतो." आणि ते दोघे बाहेर गेले. आता घरात फक्त मी आणि राजेशच होतो. माझं काम संपलं होतं आणि मी निघणारच होते. मी दरवाज्यात पोहोचले, तेवढ्यात माझ्या मागून कोणीतरी माझा हात हलक्या हाताने पकडला. मी थबकले.
मागे वळून पाहिलं, तो राजेश होता. त्याच्या नजरेत एक वेगळंच काहीतरी होतं, आपुलकी, ओढ आणि प्रेमाच्या भावनांनी भरलेलं भावविश्व. मी थोडी घाबरले, म्हणाले, काय झालं? राजेश, तो हलक्या आवाजात म्हणाला, थोडा वेळ बसा. मी संकोचत बसले. त्याने हळूच माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, या साडीत तुम्ही फार सुंदर दिसत आहात. मी लाजून फक्त हलकासा हसले. तो माझा हात हळूच आपल्या हातात घेतो आणि माझ्या हातावरच एक हलकं चुंबन घेतो. त्या क्षणी माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी काही बोलू शकले नाही. तो हळूहळू जवळ आला, माझ्या डोळ्यात भात राहिला आणि मग त्याचे ओठ माझ्या गालावर आले. क्षणभर सगळं थांबलं, वारा, वेळ आणि माझं भान. आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. जणू दोन तुटलेली मनं एकमेकात विसावत होती. काही क्षणानंतर आम्ही भानावर आलो. त्याने मला गच्च मिठी मारली आणि म्हणाला, नेहा, मला तुझ्यावर प्रेम आहे. मी थबकले. त्या शब्दाने माझं मन घोरलं. मी विधवा, समाजात नाकारलेली, पण त्याच्या डोळ्यात मला पहिल्यांदा सन्मान दिसला, प्रेम दिसलं. तो पुढे म्हणाला, मला माहिती आहे, तू विधवा आहेस. पण तू दिसायला जितकी सुंदर आहेस, त्यापेक्षा मनाने अधिक सुंदर आहेस. तू आमच्या आईबाबांची खूप सेवा केली, घरातलीच एक झालेली आहेस. माझ्या आयुष्यात जर कोणी माझ्या मनाला खरंच जिंकू शकलं, तर ती तू आहेस. माझं लग्नाचं वय झालं. आईबाबा दुसऱ्या मुलीच्या प्रस्तावांनी मागे लागलेत, पण मला कोणी दुसरी नको. मला तूच हवी आहेस. मला माझं आयुष्य तुझ्या सोबत घालवायचं आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. शब्दच फुटले नाहीत, फक्त मी त्याच्याकडे पाहत राहिले. त्याने मला पुन्हा गच्च मिठी मारली आणि मी निघून आले. तो माझ्याकडे पाहतच राहिला. त्या दृष्टीत प्रेम होतं आणि वचनही. संध्याकाळी मी परत आले. स्वयंपाक करत होते, तेव्हा त्याची आई मला बोलावते. मला वाटलं, काही काम असेल, पण जेव्हा मी हॉलमध्ये गेले, तेव्हा सगळे शांत बसले होते. त्याची आई म्हणाली, नेहा, राजेश जे म्हणतोय, बोलतोय, ते खरं आहे का? मी थबकले, काय? मी विचारलं. ती म्हणाली, तो म्हणतोय की त्याला तू आवडतेस, त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यातून आश्चर्य वाहू लागले. मला काय बोलाव हे समजेनासं झालं. राजेशची आई पुढे आली, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि खूप प्रेमाने म्हणाली, बाळा, यात तुझी काही चूक नाही. तू मनाने खूप सुंदर आहेस, त्यामुळे माझ्या मुलाला तू आवडलीस. यात काही गैर नाही. आम्हालाही तुझ्यासारखी सून मिळणं हे भाग्य आहे. फक्त तू विचार कर, तुला काय हवं ते ठरव. मी एक क्षण राजेशच्या डोळ्यात पाहिलं. तो प्रेमाने, आशाने माझ्याकडे पाहत होता. आणि माझ्या ओठांवर नकळत हो हा शब्द बाहेर पडला. त्याची आई हसली, मला मिठी मारली, आशीर्वाद दिला. काही दिवसांनी आमचं लग्न धूमधडक्यात झालं. माझ्या आयुष्यातला तो दिवस सर्वात सुंदर होता. सगळे नातेवाईक, मित्र, गावकरी जमले होते. आम्ही दोघे फुलांनी, हसण्यांनी आणि प्रेमाने वेढले गेलो. माझ्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि त्या क्षणी माझं आयुष्य नव्याने सुरू झालं. आता आमचं आयुष्य खूप आनंदात चाललं आहे. आम्हाला एक छोटासा मुलगा आहे. तो अगदी राजेश्वर गेला आहे. माझ्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आला आहे. काही महिने सुखाने गेले. राजेश नोकरीसाठी परत शहरात गेला होता, पण आता तो वारंवार फोनवरून बोलायचा आणि दर 2 आठवड्यांनी घरी यायचा. नेहाचे जीवन एका नवीन सुखद गतीने वाहू लागलं होतं. पण ज्याप्रमाणे फुलांना काटे असतात, त्याचप्रमाणे या नव्या आनंदालाही काही अडचणी आल्याशिवाय राहिल्या नाहीत.
गावातल्या लोकांचे कुजबुजणे सुरू झालं. पाहिलंत का, ती विधवा बाई. तिच्याशी लग्न लावून घेतन्य राजेशनं. मुलगा तरुण आहे, मनाने भोळा आहे, कुणीतरी जादूटोणा केला असेल. त्याच्या आईवडिलांनी मान्य केलं. काय हा जमाना आला. अशा टीका, विनोद आणि अपमानाचे शब्द नेहाच्या कानावर येऊ लागले. बाजारात जायचं तर काही बायका टोमणे मारायच्या. पहिल्या नव्याचं स्मरण मनात ठेवलं नाही. नवीन शोधलं. नेहाचं मन दुखायचं, पण ती मुकाट्याने सगळं सहन करायची. राजेशला सांगितलं तर तो रागावेल आणि कुणाशी तरी भांडण करेल ह्याची भीती वाटायची. एक दिवस राजेश घरी आला आणि त्याच्या आईने हे सगळं त्याला सांगितलं. राजेशचा चेहरा रक्ताने लाल झाला. मी आत्ताच या गावातल्या सगळ्यांना समजावून सांगतो, तो ओरडला. पण नेहाने त्याचा हात धरला. नको, राजेश. भांडण करून काय फायदा. ते बोलणारच. आपण आपलं आयुष्य जगू. वेळेनं सगळं ठिकाणावर येईल. पण राजेश शांत राहिला नाही. त्याने गावातल्या काही मान्यवर व्यक्तींना भेटून प्रत्यक्षात स्पष्ट केलं, मी प्रौढ आहे, माझं मन नेहामध्ये गुंतलंय. ती माझी पत्नी आहे. तिच्यावर कोणी एक शब्द बोललं तर मी सहन करणार नाही. त्याच्या या धाडसीपणेने काही लोक थांबले, पण काही चिडखोरांची टीका चालूच राहिली. दुसरी अडचण म्हणजे नेहाच्या स्वतःच्या मनातील संघर्ष. कधीकधी रात्री झोपेतून ती घाबरून जागी होई. स्वप्नात तिचा पहिला नवरा दिसायचा. एक प्रकारचे अपराधीपणाची भावना तिला पछाडायची. मी त्याला विसरून चालोय का? नवीन आनंद शोधून चुकलोय का? अशा विचारांनी ती ग्रासली जाई. एक दिवस तिने हे सगळं राजेशला कबूल केलं. राजेश तिच्याजवळ बसला, तिचा हात आपल्या हातात घेतला. नेहा, मृतांना विसरणं हे अनादर नाही. जगणं हेच तुमचं कर्तव्य आहे. तो तुम्हाला खूप प्रेम करायचा, नक्कीच. त्याला तुमचा आनंद पाहून आनंदच होईल. आणि मी तुमच्या मागच्या आयुष्याला मान देतो. तो तुमचा एक भाग आहे. पण आता आपण एकत्र आहोत. नवं जगणं सुरू केलंय. त्यात कमीपणा काही नाही. राजेशच्या या शब्दांनी नेहाच्या मनाचा ओझे हलका झाला. तिने ठरवलं की ती आता पुढे पाहणार आहे. मागे वळून पाहणार नाही. वेळ गेला. नेहाला गरोदरपणाची बातमी कळली. संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरलं. पण याच सुमारास राजेशच्या एका काकांनी, जे सुरुवातीपासून या विवाहाला विरोध करत होते, त्यांनी मोठा गदारोळ उठवला. हा मुलगा आमच्या कुळात नको. विधवेशी लग्न करून कुळाला कलंक लावलाय. त्यांनी इतर नातेवाईकांना उभे केले. राजेशच्या आईवडिलांवर दबाव टाकला गेला. राजेशचे वडील शांत स्वभावाचे होते. पण यावेळी त्यांनी स्पष्ट स्टँड घेतली. त्यांनी सगळ्या कुटुंबाला एकत्र बोलावून सांगितलं, नेहा आमची सून आहे. ती आमच्या घराचीच आहे. तिच्या गरोदरपणाच्या वेळी कोणीही तिच्यावर वा राजेशवर टीका केली तर आमचं त्या व्यक्तीशी कोणतंही नातं राहणार नाही. आम्ही तिच्याशी आणि राजेशबरोबर उभे राहणार. हे ऐकून बहुतेक नातेवाईक शांत झाले. कारण राजेशचे वडील कुटुंबात अत्यंत मान्यवर होते. फक्त ते काका मात्र रागाने निघून गेले. आणि मग एक सुंदर सकाळ आली. नेहाने एक तेजस्वी मुलगा जन्माला घातला. लहानग्या बाळाचे रडणे जेव्हा घरात ऐकू आले, तेव्हा राजेशच्या डोळ्यात अश्रू आले. तो प्रसूतिगृहात गेला आणि थकलेल्या पण आनंदात न्हालेल्या नेहाच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. धन्यवाद, नेहा. तू मला हे सगळं दिलंस. बाळाला घेऊन घरी आल्यावर सगळ्यांचे लक्ष त्या लहानग्या जीवावर केंद्रित झालं. बाळाला आदित्य असं नाव ठेवलं गेलं. नेहाच्या पहिल्या पतीच्या आठवणीने, ज्याचं नावही सूर्यावरून होतं.
ही गोष्ट नेहानेच सुचवली होती. मागलं आयुष्य विसरू नका, पण त्याला मान द्यायचा हा एक मार्ग आहे, ती म्हणाली. राजेशने तिचा निर्णय मान्य केला. आदित्यचा जन्म झाल्यानंतर गावातलं वातावरणही बदलू लागलं. लहान मुलाची मुलेखुरी चेहरा पाहून बहुतेकांची हृदये पिघली. नेहाची सेवाभावी वृत्ती, तिचं निरागस प्रेम आणि राजेशची तिच्यावरची निष्ठा पाहून टीका करणारेही मागे हटू लागले. आता बाजारात जायला लागलं तर लोक विचारायचे, बाळ कसा आहे? नेहाबाई, तुमच्या हातच्या लाडूची आठवण येते, एखादे दिवशी शिकवशील का? नेहाच्या मनातील भीती आणि संकोच हळूहळू संपुष्टात येऊ लागला. आता ती पूर्वीपेक्षा खूप स्थिर आणि आत्मविश्वासाने भरलेली होती. राजेशनेही त्याची नोकरी सोडून गावातच एक छोटं व्यवसाय सुरू केलं, जेणेकरून कुटुंब एकत्र राहू शकेल. आज आदित्य 2 वर्षांचा झाला आहे. राजेश आणि नेहा त्यांच्या छोट्याशा घरात आनंदात आहेत. राजेशचे आईवडील आता मुद्दाम त्यांच्याजवळच्या घरात राहतात, जेणेकरून आदित्यबाबांचा रोज खेळ करता येईल. दिवाळी आली की नेहा आठवते त्या पहिल्या दिवाळीची, जेव्हा राजेशनं तिला साडी आणून दिली होती आणि ज्याच्या प्रकाशात तिचं नवं आयुष्य उजाडलं होतं. आता ती स्वतःच्या हातांनी सगळ्यांसाठी फराळ बनवते. राजेश आदित्यला खांद्यावर घेऊन फटाके उडवतो. मुलाचे मनमुरकाट्या ऐकून नेहाचे चेहऱ्यावर प्रसन्नता पसरते. एक दिवस आदित्य खेळता खेळताना तिच्या जुन्या अलमारीतून एक जुनी फोटो काढून आणला. तो फोटो नेहाच्या पहिल्या पतीचा होता. नेहाचे हृदय थोडे धकधकले. तिने आदित्यकडे पाहिलं. राजेश तिच्याजवळच उभा होता. त्याने हळूच फोटो काढून घेतला, आदित्यच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला, हा एक चांगला माणूस होता, आदित्य, तो तुझी आईला खूप प्रेम करायचा. आता आपण सगळेजण एकत्र आहोत आणि एकमेकांवर प्रेम करतो. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. हे पाणी दुःखाचं नव्हतं, हे एक आभाराचं, प्रेमाचं आणि शांततेचं अश्रू होतं. तिने जाणवलं की आयुष्यातील प्रत्येक अनुभव, आनंदाचा की वेदनेचा, तिला आजच्या या क्षणापर्यंत नेला आहे. आणि हा क्षण परिपूर्ण आहे. त्यांनी फोटो पुन्हा अलमारीत ठेवला, पण आता मनात कोणताही गहज राहिला नव्हता. आदित्य राजेशच्या मांडीवर चढला आणि बाबा, फटाके, म्हणून ओरडू लागला. राजेश हसला, नेहाही हसली. घरात आनंदाचा प्रकाश पसरला. त्यांनी एकमेकांच्या हातात हात घातला. त्यांच्या प्रवासात आणखी अनेक दिवाळी येणार होत्या, प्रत्येक दिवाळी नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नवीन प्रेमाने भरलेली असेल. कारण प्रेम हीच खरी दिवाळी आहे. आणि त्यांच्या जीवनात ती दिवाळी आता रोज साजरी होत होती.